आणि आरटीओ कडून आज मुंबईमध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती ही कारवाई केली जाते। तिकडे दादर इथे कारवाई दरम्यान मात्र एक टॅक्सी चालक भडकलेला पाहायला मिळाला। परिवहन विभागाच्या निर्णयाला टॅक्सी चालकाकडून विरोध करण्यात आला। मराठी सक्तीला करण्यात आलेला हा विरोध कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आहे। तुम्ही राजकारण करत आहात अशी भूमिका या चालकाने घेतली आहे। संतप्त क्यों हुए हैं आप? संताप में काय बाबा प्रॉब्लम? लायसन टाका तुम्ही, लायसन टाका तुम्ही, लायसन टाका। भाषा खाला भाषा काय पाहिजे? मराठी माणूस बसतो काय बोलतोय मराठी? हे बाबा दादा जैसे काय बसा तुम्ही, मीटर मीटर टाका आहे, मीटर घेणार तुम्ही दा मला मीटर तुम्ही घेणार काय? मराठी येते, व्यावहारिक मराठी येते। हा आता चिडायचं कारण काय? कारण काय बाबा? राजनीती, राजनीती कोण पाहिजे? नेता 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 नाव काय? सगळे नेता राजनीती। नाव काय? मैं क्यों नाम तो सांगी? तुम्ही विचारा मित्रा, आमची काय भाव तुमने काय नाही? आमची ताई नाही काय? आमची ताई ना क्या गाली तू ऐसी गाली झोंडिया काय काय गाली मित्रा? तो गाली मागो गाली जिस माँ से पैदा हो भारत माता की जय, महाराष्ट्र की जय, महाराष्ट्र की जय झाला माँ। मला आदर करा, मला सन्मान करा। तर आरटीओच्या भरारी पथकाकडून दादरमध्ये आज कारवाई करण्यात येते। मराठी भाषेसंदर्भात टॅक्सी चालकांना नोटीस देण्यात येते। मराठी बोलता येत नसल्यामुळे आरटीओने या कारवाईला सुरुवात केलेली आहे। मराठी येत नसल्याने 1 महिन्याची नोटीस दिली जाते। आता जी नोटीस तुम्ही देता ही 1 महिन्याच्या कारवाईची ही आता कारवाई नाही करत, आपण त्याला नोटीस देतोय की तुम्ही मराठी शिकून घ्या। जर त्यांनी त्या पिरियडमध्ये जर नाही शिकले तर त्याच्यानंतर कायद्यानुसार त्याच्यावरती कारवाई होईल 1 महिन्यानंतर। आता ही नोटीस कारवाई नाही, आता फक्त आपण नोटीस देतोय त्यांना। ही नोटीस दिल्यानंतर त्यांना परत आरटीओ विभागात बोलवलं जाईल काय महिनाभरात? त्यांनी यायचं 1 महिन्यामध्ये मुंबईमध्ये या कार्यालयामध्ये। आता आम्ही मुंबईमध्येचे अधिकारी आहोत, आमच्या कार्यालयामधून या नोटीसच्या संदर्भानं त्यांनी ते आपले मराठीचं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, जे जुजबी मराठीचं नॉलेज आहे ते त्यांनी हे केल्यानंतर महिन्याभरानंतर यांना तुमच्याकडनं कॉल जाईल, तशा पद्धतीचं प्रोव्हिजन आहे त्यांचा। आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेणार आहे, त्या संदर्भात आपण कार्यालयामध्ये त्या प्रोसिजर करून घेऊ।